नमस्कार श्रोते हो, आज आपण शिवलीलामृत नित्यपाठाच्या 42 ओव्यांचे पठन करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबतात जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र चाळका विनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोज दमना शुद्ध चैतन्या मनोमोहना कर्ममोहका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करून भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काय होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिवमंगलधामा निज जन तारक आत्मारामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंद भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव पारगुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती अम्नाय न कळे तुझे आदि मध्यावसान आपणाची सर्व कर्ता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणूनी भक्ताचे मानस हेची प्रगटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याचे वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्रे वक्ते नर प्रायश्चित्तांचा करिता विचार परिशिव नामे एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्री माता गंगाधरा सुवासे वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा दोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी वीरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानुतेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते परमनंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परममंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेदवंद्या भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्राप्रती अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्दुलितांगा योग ध्येय भक्त भवभंगा सकळ जन आराध्य लिंग नेई वेगी तुझ पासी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृहपर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामे भक्ती तयांची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतते अहोरात्र तैसे शिवनामी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभूता मत्सर विपन कृशाना दंभगन भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमाळांकित शरीरा ब्रह्मानंदे दयानिधे धन्य धन्य तेची जन शिवभजनी जे परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करती पै सूत सांगे शौनका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते
जे करती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिसी शुक्रदुहीन केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंजाहुने अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षती मिष्ठान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापांचे ऐसे महात्म शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यांसी वंदिता ते कमलोद्धव गजास इंद्र माधव आणि नारदादी योगेंद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाध्वज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादित कंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासूर मर्दन भेदातीत भूतवती तोजू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिती भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीलामृताचे झनी ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरस गाळुनी शर्करा काढिजे त्यातुनी तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवे ना सर्व ग्रंथ प्रत्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पाठनार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत एषा ह्या ओव्या रचिल्या नित्य समाप्त नो हे पठन तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील.